आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता आहे, तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्या आम्ही अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कवठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आम्ही वेगळा बसवून पाणी टाकी आहे, पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या आहेत. म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भातलं काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांची तक्रारी असतील ती ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शास्त्रार्ह दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावं, आपला अर्ज द्यावा, ही सोय दोन्ही ठेवलेली आहे. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपात छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला आणि शासनाने या शहराच्या सफाईकरता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे, ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. आणि गटार क्लिनिंग सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे ते काम करण्यात, असे 4-5 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक रिसर्च शुभारंभ आज चांगला झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे. ठीक आहे. LPG गॅसचा मोठ्या प्रमाणात ॲटो आहे तसं फार मोठा तुटवडा असं आहे की आता ह्या गोष्टी देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलाच आहे, नाकारत नाही आपण. इथेनॉलवर आधारित शेगड्या सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्यायाने वापर करतायत. पण मुद्दा एवढाच आहे की आता की ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न आहे आपला या देशांशी संपर्क साधून आपल्या जो गॅस लागतो, आपला पेट्रोल लागतं, ते सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते. आपला हॉर्मझ स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, तिथल्या पंतप्रधानांशी बोलत आहेत आणि भारतात सप्लाय येतो आहे. पण युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी जेवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत. ठीक आहे, तपास होईल, नियमाप्रमाणे जी काय कारवाई होईल. पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केलेले आहेत, रोज लोक पुढे येत आहेत, सत्यता तपासून त्यामध्ये काय कारवाई होईलच. खराब शासनामध्ये 39 आमदारांची कारनामे असतील असे आरोप करणं भाग वेगळा, सत्यता तपासणं भाग वेगळा. त्यामुळे सत्यता म्हणजे मिळेल त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. 30% गॅस आहे त्याची KYC झालेली नाही, त्यांची KYC झालेली नाही. पूर्वी शासन त्यांना सरसगट गॅस देत होतं, आता शासनाचा नवीन GR आलेला आहे, त्यांना KYC केल्याशिवाय जो आपला खरा कन्झ्युमर आहे त्याला फायदा झाला पाहिजे ना. काही लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, कोणी पुण्याला राहायला गेलाय, कोणी मुंबईला राहायला, डेड कनेक्शन ज्याला म्हणू आपण, असे कनेक्शन्स आहेत. आज गरज कशी आहे, राशनिंगची गरज म्हणजे जो ॲक्च्युअल युजर आहे त्याला मिळालं पाहिजे. कोणतरी भत्ताच घेऊन जाणार, त्याचा काळाबाजार करणार, विक्री करणार, हे होऊ नये. पण KYC आवश्यक आहे. साहेब, राज्यसभा खासदारांनी सांगितलं की पुन्हा एकदा ज्योती वाघमारे आल्या होत्या, त्या म्हणल्या की टायगर ऑपरेशन होणार, तुतारीची लोक आमच्याकडे येणार वगैरे अशा. मला माहिती आहे त्यांना माहिती ना, विचार. काल उपमुख्यमंत्री नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना. 39 आपली विमानसेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं. पण नांदेडला काहीतरी देऊन जा असं म्हटलं पाहिजे. जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे, पण जाता नांदेडला काही देऊन जावं. 39 आमदारांचे फोटो समोर आलेत असं दीपक केसरकर म्हणतात की 39 आमदार येऊन भेटून गेले. 49 असो किंवा 100 असो किंवा कोणी असो, जे व्हायचं ते होईल ना. त्याला काय फार मोठी गोष्ट काय, शिक्षा काय व्हायला पाहिजे खरं त्यांना? ते होईल ना. शिक्षा आधी कशी द्यायची, कोर्टात जाईल ना विषय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.